जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, बँकेत जॉब पाहिजे तर फेडरल बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. यस, नोटिफिकेशन आली आहे, भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागा आहे, तुम्ही ते बघू शकताय. तुमच्या जवळचं सेंटर तुम्ही निवडू शकताय आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी असणार आहे. याचं स्टडी मटेरियल आपल्याकडे आहे, त्याची पण माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल, कारण की ही प्रायव्हेट बँक आहे पण सॅलरी चांगली आहे, म्हणजे जवळपास 4.5 लाख रुपयांपासून 6.5 लाख रुपयांच्या आसपास तुम्हाला इथे सॅलरी मिळते, पॅकेज मिळते, जे की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अप्लाय कसं करायचं, स्टडी कसं करायचं, सिलेक्शन कसं होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ समजून सांगतोय. असे भरपूर सारे डेली अपडेट तुमच्यासाठी आणतोय, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती देतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर फेडरल बँकेच्या ऑफिशियल करिअर पेज बघू शकताय. संपूर्ण माहिती दिली आहे, नेमकं ही बँक कशा प्रकारे काम करते, कशी बँक आहे, काय बँक आहे, एम्प्लॉई बेनिफिट काय, किती अवॉर्ड्स यांना मिळाले, सगळी माहिती दिली आहे. यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे. इथे बघा यांचे जे एम्प्लॉई आहे त्यांना काय काय बेनिफिट मिळतात त्याची माहिती दिली आहे. महत्त्वाचं फ्युचर रेडी आहे, करिअर ग्रोईंग अपॉर्च्युनिटी आहे, ट्रेनिंग मिळते, त्याच्यानंतर वेगवेगळ्यांचे वेबिनार्स वगैरे होत असतात, त्याच्यात सहभागी होता येतं आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे जर का तुम्ही एक बँकिंग सेक्टरमध्ये जॉब बघता आहेत. ओके, तर हे बघा यांचं करिअर पेज आणि ते सगळी माहिती दिली आहे. असोसिएट ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती होते. फुल टाइम असणार आहे. 4,64,000 ते 6,70,000 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे पॅकेज मिळतं. ओके, इथे बघा दिले अप्लाय नाऊ आणि नोटिफिकेशन. तरी यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. जॉईन, यस, फेडरल बँकेला आपण जॉईन करू शकतो ॲज अ असोसिएट ऑफिसर म्हणून. आता नेमकं ही वॅकन्सी काय, तर महत्वाच्या तारखा यांनी दिल्या आहेत. 20 फेब्रुवारी 2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 4 मार्च 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन म्हणजे जर का मला इथे अप्लाय करायचंय तर पात्रता काय, तर यांनी म्हटलंय तुमचं ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे कुठल्याही शाखेतून, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट किंवा कुठल्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएट आहात, इथे अप्लाय करू शकताय. एक महत्त्वाची अट अशी आहे की 10वी झालं, 12वी झालं, डिप्लोमा झालं किंवा ग्रॅज्युएशन जे पण तुम्ही केलंय त्यामध्ये ॲटलीस्ट तुम्हाला 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडलेले पाहिजे. 49 जरी पडले असेल तरी चालणार नाही. 50 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. ओके. त्याच्यानंतर वयाची अट दिलेली आहे जी की 1/2/2026 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे, म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी. मग तुमचं वय जास्तीत जास्त 27 पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल, जसं एस-सी, एस-टीत नसाल तर 32 वयापर्यंत तुम्हाला इथे सूट मिळते आहे. जसं की जर ओपन कॅटेगरीत नसाल तर 1/2/1999, 1/2/2094 या किंवा यानंतर तुमचा जन्म झालेला पाहिजे. इथे बघा सगळी माहिती दिली आहे. तुम्ही एज कॅल्क्युलेट करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर इथलं डोमेसाईल तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळे इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना या बँकेत जॉब मिळेल. त्यामुळे इथे बघा दिलंय कॅन्डिडेट तुमच्याकडे डोमेसाईल पाहिजे, ज्या स्टेटमधनं अप्लाय करताय त्या स्टेटमधलं. पात्रता काय, तर सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे. टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर ते डिझायरेबल आहे, म्हणजे पाहिजेलच असं नाही, पण असेल तर एक ॲडिशनल फॅक्टर आहे, तुम्ही काढू शकताय. ड्रायव्हिंग लायसन्स इझिली तुम्ही, जर तुम्हाला ड्रायव्हिंग येत असेल तर तुम्ही ती काढू शकताय. ओके. त्याच्यानंतर इथे अजून महत्त्वाची माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2026ला म्हणजे लेटेस्ट पास आउट जरी तुम्ही होणार आहात, फायनल इयरला जरी तुम्ही आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. 3 वर्षाचा कोर्स तुम्ही केलेला पाहिजे. सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बाकी इथे दिलेले काय काय बेनिफिट आहे ऑलरेडी सांगून झालेलं आहे. पॅकेज किती आहे, त्याच्यानंतर भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात. परमनंट जॉब असणार आहे. फक्त इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची अशी आहे की 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असतो. म्हणजे आता जॉइनिंग झालं, माझं सिलेक्शन झालं तर 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड, त्यानंतर आपण परमनंट होतो. अशा प्रकारे इथे माहिती दिलेली आहे. कुठल्या-कुठल्या नॅशनल पेन्शन स्कीम झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएटी झालं, लोन झालं, त्याच्यानंतर इन्शुरन्स झालं, मेडिक्लेम झालं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्याकडनं बेनिफिट मिळत असतात. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर भरती प्रक्रिया काय, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. कशाप्रकारे सिलेक्शन होणार आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. प्रोबेशनरी पिरियडबद्दल सांगितलेलं आहे. 1 वर्षाचं पिरियड असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सिलेक्शन कसं होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, सगळ्यात आधी तुमचं ग्रुप डिस्कशन होणार आहे.
पण हे जे ग्रुप डिस्कशन आहे ते ऑनलाईन घेतलं जाणार आहे, व्हर्चुअली घेतलं जाणार आहे मायक्रोसॉफ्ट टर्म. जसं की Google मीट असतं त्याप्रकारे मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे. यातर्फे तुमचं ऑनलाईन इथे ग्रुप डिस्कशन होईल. म्हणजे तुमचं नाव काय, आडनाव काय, काय शिक्षण केलेलं आहे, तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये का जायचं आहे, अशा प्रकारचं एक ग्रुप डिस्कशन होतं. त्यानंतर तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट होते. आता ही टेस्टची कशी तयारी करायची त्याचं बुक मी इथे टॅग करून दिलं आहे. ते मागून घ्या, अभ्यास सुरू करा. ओके. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्हाला मेन काय तर ॲप्टिट्यूड आणि इंटरव्ह्यू या 2 गोष्टी बँकिंग सेक्टरच्या कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याचा इंटरव्ह्यू कसा असतो. तुम्हाला जर त्याचा अनुभव नसेल तर त्याचं पण बुक मी इथे टॅग करून देईल. ते पण तुम्ही मागू शकता आणि तिथून तुमचा स्टडी सुरू करू शकता. ओके. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू कशाप्रकारे होणार आहे, काय होणार आहे, त्याचा सिलेबस काय, मार्क कसे असणार आहे, रेटिंग कशी असणार आहे, त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. त्यानंतर बघूया अप्लाय कसं करायचं. तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. असोसिएट ऑफिसर इथे अप्लाय दिलं, यावर क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले डिटेल्स भरून घ्यायचे आहे. ओ-टी-पी येईल ईमेल ॲड्रेसवर, त्याच्यानंतर मोबाईल नंबरवर. ते टाकून आपल्याला ओ-टी-पी आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. आपले डिटेल्स टाकायचे आहे. फोटोग्राफ झालं, सिग्नेचर झालं, हे टाकून घ्यायचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे फी असणार आहे. जनरल ऑथरसाठी ₹500 आणि एस-सी, एस-टीसाठी ₹125 फी असणार आहे. इथे बघू शकताय जी-एस-टी 18% असतो. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे बँकिंग सेक्टरच्या जेवढ्या पण भरती येत आहे, त्यामध्ये जवळपास ₹1000 आसपास फी असते. यांनी ₹500 ठेवली आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे पेमेंट जे आहे ते आपण ऑनलाईन करू शकतोय. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यू-पी-आयद्वारे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का एक्झाम सेंटर्स आपण बघायला गेलं, तर तुम्ही ते बघू शकताय ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती असणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सेंटर्स आहे. जसं की अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे हे सगळे सेंटर्स आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर का तुम्हाला जॉब पाहिजेला आहे, तुम्ही एक्झाम देणार आहात, तर हे सेंटर्स तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आणि अप्लाय करायसाठी तुम्हाला काय करायचं, या वेबसाईटवर जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात आधी आय कन्फर्म यावर क्लिक करून घ्यायचं आहे. मग तुमचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड पासवर्ड कन्फर्म करून सेंड ओ-टी-पी करायचा आहे. ओ-टी-पी टाकून तुमचा फोन नंबर चेक करून घ्यायचा आहे, व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुमचं नाव, ॲड्रेस, 10वी कुठून झाली आहे, किती मार्क पडले, 12वी कुठल्या कॉलेजमधून केलंय, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन कुठून केलंय, किती मार्क पडले, सगळे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. तुमचं फोटोग्राफ झालं, तुमचे डॉक्युमेंट झाले, ते अपलोड करायचे आहे. पेमेंट करायचे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकताय. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे, चांगला जॉब पाहिजेला आहे. प्रायव्हेट बँक आहे, पण जर का तुम्ही स्टार्ट करणार असाल तर नक्की करा. इथे पुस्तकं तुम्हाला टॅग करून दिलं आहे. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.